मला तुमचा अभिमान का वाटतो? कारण तुम्ही ह्या डिजिटल युगामध्ये एक माझाच विद्यार्थी असताना की निसर्ग मित्र होण्या इतपर कशी काय ह्या क्षेत्राकडे वळालात? ह्या क्षेत्राकडे वळायचं कारण म्हणजे की प्राचार्य पी सावंत सर आणि मोहन परजणे सर, जे की माझे शिक्षकच आहेत. तर त्याच्या अगोदर मी दुसऱ्या सामाजिक संघटनेत काम करीत होतो आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बुवा आता ती वेळ नाही काय एखाद्या समाजासाठी, एखाद्या धर्मासाठी किंवा एखाद्या समुदायासाठी काम करणे ही आता वेळ नाही. आता वेळ आहे की जगातल्या सगळ्या समुदायाला एक होण्याची वेळ आहे. कारण आपण आता वैयक्तिक प्रश्न किंवा वैयक्तिक अडचणी किंवा समाजाच्या अडचणी याच्यामध्ये गुंतून पडायचं नाही. कारण आता जगासमोर जे संकट आहे तर ते मानवाला संपविणारं संकट आहे. इथल्या जीवसृष्टीला उद्ध्वस्त करणारं संकट आहे आणि त्या संकटासाठी आपण जर एक नाही झालो तर कदाचित भविष्यामध्ये मानवजात संपून जाऊ शकते. आणि त्यासाठी मानवजात वाचविण्यासाठी तुझ्यासारख्या युवकांनी या कार्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि ते कार्य आहे पर्यावरण संवर्धनाचं, पृथ्वी रक्षणाचं काम. आणि त्यासाठी या युवकांनी, या विद्यार्थ्यांनी आता एक जीवानं येऊन त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तसं सांगितल्यानंतर मला थोडंसं वाटलं की बुवा आता नेमकं काम काय करायचं याच्यामध्ये. बरं, आपण काम करायचं म्हटलं तर लोक ऐकतील का? कारण आम्हाला शाळेमध्ये असताना पर्यावरण विषय म्हणजे अवजड वाटायचा, म्हणजे काही त्यामध्ये रस वाटत नव्हता. काय ती पृथ्वी, तिचं ते फिरणं, बरोबर, ते झाडं जंगल, असं काय म्हणजे त्यात रमून जात नव्हतं. परंतु ज्या वेळेस इतकं भीतीदायक चित्र भविष्यात असेल काय असं ज्यावेळेस वाटलं ना की त्यावेळेस वाटलं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की माणूस सगळ्यात जास्त कशाला भीतो माहिती का? की तो त्याच्या मरणाला भीतो. काय त्याला जर सांगितलं ना की तुझं मरण आता काही क्षणात आहे किंवा त्याला जर सांगितलं तुझं मरण उद्या आहे, तर तू काय करतो माहिती का? की सगळ्यात अगोदर मी आता काय काय करणं आवश्यक आहे त्यासाठी तो ऍक्टिव्ह होतो किंवा काय राहिले याचं तो चिंतन करतो. अगदी तसं ज्यावेळेस हे संकट समोर आले त्यावेळेस माझ्याही पायाखालची वाळू सरकली आणि मला वाटलं की याच्यामध्ये भरपूर काम केलं पाहिजे आपण. आणि मग ज्यावेळेस मी काम सुरू केलं त्यावेळेस मी जिल्ह्यामध्ये एकटाच माणूस होतो. म्हणजे ह्या विचाराचा एकच माणूस, वृक्ष लागवड करणारा एक जण होता, परंतु ते मर्यादित क्षेत्रापुरता होता. त्यांना असं म्हणजे जिल्हाभर किंवा तालुकाभरातल्या माणसापर्यंत अटॅच तो झालेला नव्हता किंवा आपल्यासोबत इतर सगळा समुदाय आला पाहिजे ह्या भावनेतून काम चालू होतं. ते छंद म्हणून, आवड म्हणून त्यांचं काम चालू होतं. परंतु ही जागृती करणं आवश्यक होतं. आपल्यासोबत असंख्य माणसं जागृत करणं आवश्यक होतं. आणि मग त्याच वेळेस मी काय केलं की शाळेमधून आधी विद्यार्थी गाठले. कारण काय माहिती का, ज्यांची 50 ओलांडली त्यांना सांगून उपयोग नाही. ते काय म्हणणार आहे, आजही मरणार आहे मी, उद्या मरणार आहे, काय करणार ते, सुख ना दुःख. परंतु खरं भविष्य जे आहे ते लहान मुलांना जर सांगितलं तर त्यांच्यासमोर प्रचंड मोठं आयुष्य असतं, त्यांना काम करायला संधी असते. आणि त्यांच्यामध्ये जर आपण ते रुजवलं तर ते त्यांच्या संस्कारात आणि आचरणात येतं त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये. म्हणून मी अगोदर काय केलं, जिल्ह्यातल्या शाळा फिरायला सुरुवात केली आणि शाळेमधून ते त्यांना सांगायला सुरुवात केली. मग हे सांगत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इतक्या लहान वयाला इतका मोठा गंभीर विषय सांगून उपयोग नाही, तर त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. मग म्हटलं की बुवा त्यांना कथा स्वरूपामध्ये काही पर्यावरणाच्या गोष्टी, काही संस्कारक्षम गोष्टी आहेत का शोधायला सुरुवात केली. पण तशी काही पुस्तकं मिळाली नाहीत बाजारात. इंटरनेटवर शोध घेतला पण तशी पुस्तकं, बाल गोष्टींची पुस्तकच आता दुर्मिळ झाली. कारण बाल साहित्य लिहिणारे फार कमी झाले आणि त्यातली त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना दिशा देणारे पुस्तकं आता नाही. म्हणून मी काय केलं माहिती का, की माझं एकतर हे अभियान चालू होतं पर्यावरणाचं. शाळेमध्ये जायचं, रोज जात होतो मी. आणि मग त्यावेळेस मी आलेल्या वेळेमध्ये रोज 1-2 तास लिहायला सुरुवात केली आणि फक्त 20 दिवसामध्ये लहान मुलांच्या पर्यावरणाच्या बालकथा लिहून काढल्या, त्या छापून आणल्या. आणि त्यावेळेस मला वाटतं त्या वर्षामध्ये 5,000 पुस्तकं त्या मुलांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की जी 5वीला ज्या मुलांनी ते पर्यावरण ऐकलं होतं, ती मुलं 8वी-9वीला झाल्यानंतर ती खरी पर्यावरणाचे रक्षक झाले, सेवक झाले आणि त्यांनी त्यांच्या घरापुरतं म्हणा, त्या याच्यापुरतं त्यांनी
पर्यावरण जागृतीसाठी काम करायला सुरुवात केली. स्वतःच्या आचरणामध्ये काही गोष्टी आणल्या. त्यानंतर घरामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यावरती विचार करायला लागले. केमिकलच्या वस्तू वापरण्यावरती विचार करायला लागले. अशी एक जागृती निर्माण झाली. मग हे काम चालू असताना एका मुलानं मला प्रश्न विचारला, की सर म्हणले तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं सांगता, परंतु तुम्ही जे झाडं लावले, तुम्ही जी काही वनराई निर्माण केली, तर ती आम्हाला कधी पाहायला मिळेल? तर त्यावेळेस फार मोठा प्रश्न आणि मर्मावरती बोट ठेवलं लहान पोरांनी. मी निरुत्तर झालो. कारण कसं होतं की त्याच्या अगोदर मी झाडं लावायचो ना, ते कसं लावायचो, डोंगरात फिरायला गेले की कुठं बिया लावून टाकायचे, कुठं झाड लावून टाकायचं. मग ते कधी यायचं कधी नाही. आणि दुसरी गोष्ट, जिथं आपण झाड लावलं ते बघायला आपण कधी जात नव्हतो. मग आता ती झाडं जर दाखवायची म्हणलं पोरांना, तर आपण कुठं दाखवणार? म्हणजे 10 किलोमीटर 20 किलोमीटरमध्ये आपण एखादं झाड, इथं एक झाड उगवलं तिथं एक झाड उगवले, असं कसं दाखवणार? मग त्यासाठी कुठला तरी एक प्रकल्प पाहिजे. आणि मग मी आमच्या गावाकडे शिवराई वन प्रकल्प या नावाने प्रकल्प सुरू केला. कारण उद्या जर कोणी मुलगा जर म्हटला की तुम्ही काय केलं हे आम्हाला दाखवा, तर त्यासाठी ते दाखवणं आवश्यक आहे. कारण आपण नुसत्या गप्पा मारून उपयोग नाही. प्रॅक्टिकली त्या मुलांना आपण ते दाखवलं सुद्धा पाहिजे, काय तर त्यांचा विश्वास बसतो. कारण आताची जी पिढी आहे ना, ती भाकड कथा ऐकणार नाही. ती आताची पिढी ही प्रॅक्टिकल आहे. त्यामुळं तुमचं काम खरं असलं पाहिजे. त्यासाठी तो प्रकल्प सुरू केला. तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर सामाजिक वनीकरणानं आणखीन 12,000 झाडाचा दुसरा प्रकल्प मला तिथं तयार करून दिला. आणि अशा पद्धतीने झाडं वाढत गेली. आता विषय असा झाला आहे की आता झाडं किती लावली हेच लक्षात ठेवत नाही काय, आणि बिया किती लावल्या ठेवतच नाही. आपलं रोजचं दैनंदिन काम करीत राहायचं. कारण काय झालं की सुरुवातीला नवल वाटायचं की आपण इतके झाडं लावले तितके झाडं लावले. पण एक दिवशी मला वाटलं की आपण सकाळी जेवताना किती घास खाल्ले मोजत नाही, संध्याकाळी किती घास खाल्ले मोजत नाही, कारण दुसऱ्या दिवशी आपण काय खाल्लं, काय भाजी होती ते लक्षात राहत नाही. मग नैसर्गिक दृष्ट्या जर आपल्या आचरणातलं आपल्याला माहीत नाही, तर आपण हे बाहेरचं जग निर्माण करताना किंवा बाहेरचं पर्यावरण सांभाळताना काय काय केलं हे लक्षात ठेवून उपयोग काय? त्यातून उलट अहंकार वाढतो, अहंभाव वाढतो. मग आपल्यामधलं नितळ निर्मळ जे काय व्यक्तिमत्व आहे ते हरवून बसतं ना. मग हे त्याला चांगलं काम कसं म्हणायचं? म्हणून अशा काही चांगल्या गोष्टी सुद्धा निसर्गातून मी शिकलो आणि अशा पद्धतीने काम सुरू झालं. मग त्यानंतर हे काम सुरू होत असताना मध्यंतरी पुरस्कारही मिळायला लागला. आकाशवाणीवरती मुलाखती सुरू झाल्या. लोकांना थोडंसं काम आवडू लागलं. आणि हे फक्त 2 वर्ष झालं बरं का. मग झाल्यानंतर एका संपादकानं सांगितलं की तुम्ही काय करा, तुमच्या मनात जे जे येतं, ज्या ज्या कल्पना येतात आणि ज्या लोक अनुसरू शकतात आणि त्यांना सहज करणं शक्य आहे, तर हे असं पर्यावरण तुम्ही लेखाच्या माध्यमातून लिहा. आणि मग ते लिहायला सुरुवात केली मी. फार नाही पण एक वर्षभर लिहिलं. दर आठवड्याला एक लेख याप्रमाणे 15-16 लेख सुरुवातीला प्रकाशित झाले. पुन्हा खंड पाडला. पुन्हा त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्ही खंड कशाला करता, जसं असेल तसं लिहा. पुन्हा काही 15-16 असे 35-35 लेख प्रकाशित झाले. पण विषय असा आहे की त्या लेखामधला शब्द ना शब्द व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये व्हायरल झाला, लोकांच्या मोबाईलमध्ये प्रसारित झाला की लोकांना तो शब्द इतके भावायला लागले की त्या शब्दांच्या प्रेमात पडून लोकांनी निसर्ग सेवा किंवा वृक्ष लावायला सुरुवात केली. आजही तुम्ही जर बघितलं ना, तर बिनखर्चाची पाईपलाईन नावाचा एक वड आणि पिंपळाचं महत्त्व सांगणारा लेख आहे. तर तो व्हॉट्सॲपवरती जर बघितलं ना, तर असा महाराष्ट्रात एकही माणूस नाही की ज्याच्या व्हॉट्सॲपवरती तो गेलेला आहे, म्हणजे शेअर झाला आहे. आणि तो दरवर्षी जून जुलै सुरू झाला की तो 2-3 महिने सारखा रिपीट तो शेअर होत राहतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जी काही बुद्धिमत्ता, जे काही बळ, जे काही विचार आले ते निसर्गातून आले. आणि निसर्गातून आलेल्या गोष्टी लोकांमध्ये तो त्या नैसर्गिक दृष्ट्यानं मी वाटल्या. आणि त्याचं आता इतकं मोठं प्रभाव आणि प्रचार होतोय की लोक त्या माध्यमातून आता निसर्ग सेवेमध्ये येतात. शेवटी एवढं सांगायचं की बुवा मी तर माझ्या पद्धतीने झाडं लावतोयच, परंतु मी लिहिलेला शब्दही न शब्द सुद्धा माणसांना उद्युक्त करतोय झाडं लावण्यासाठी. त्या शब्दांनी सुद्धा माझं काम केलं, लोकजागृतीचं काम केलं, लोकप्रबोधनाचं काम केलं. तर अशा त्या मोजक्याच लेखांचं सुद्धा आज फार मोठं काम झालं. जे काम माझ्यापेक्षा त्याचं जास्त, त्या लेखणीचं काम जास्त.
तर अशा पद्धतीनं पर्यावरण सेवेमध्ये आज मी आहे आणि माझ्या पद्धतीने मी काम करतोय. धन्यवाद अभिमान. खऱ्या अर्थाने तुम्ही निसर्गमित्र होता होता निसर्गच झालात किंवा नैसर्गिकच जीवन जगतायत किंवा निसर्ग म्हणजेच एक काय म्हणतात ईश्वरी ऊर्जेसहित जगतायत. त्याबद्दल तुमचे अतिशय अतिशय हार्दिक अभिनंदन. आणि हा जो संदेश आहे तो सगळीकडे आणखी म्हणजे इथे बीड जिल्हाच नाही, महाराष्ट्रच नाही, तर पूर्ण विश्वामध्ये तुमचा संदेश निश्चितच जाणार आहे, गेलेला आहे. याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.